दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब संस्थापित भवानी चौक टेंबी नाका येथील सहकुटुंब सहपरिवार देवीची ललित पंचमी निमित्त पूजा व आरती करून दर्शन घेतले। त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्यात महिला व चिमुरड्या मुली सुरक्षित नाहीत, महिषासुरमर्दिनी दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट करेल अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केली। Thank you.
मला वाटतं सर्वात मोठं जे न्यायालय आहे हे जनताचं न्यायालय आहे आणि या जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही जाणार आहोत आणि या मला नक्की खात्री आहे की या विधानसभेमध्ये जनता या न्यायालयामध्ये महाविकास आघाडीला कौल देईल असा विश्वास या ठिकाणी वारंवार मोदी येत आहेत महाराष्ट्रात ठाण्यात देखील आले होते लाडक्या बहिणीसाठी त्यांनी एकंदरीत 1,000 रुपये हे सरकार देते ते देखील आता मला वाटतं हे सरकार सर्वसामान्य ह्याच्यामध्ये लोकांमध्ये होऊ शकण्याचं काम चालू आहे. आज प्रत्येक काही ना काहीतरी योजना करते, एखादी योजना बंद करायची आणि दुसरी योजना चालू करायची. आज कित्येक आमच्या ठाणे महापालिकेची तर एवढी अवस्था करून ठेवलेली आहे. या ठाणे महापालिकेमध्ये 3-3 वर्ष झाले ठेकेदारांची बिलं दिलेली आहेत. त्या ठिकाणी ज्या कर्मचाऱ्यांना पगारसुद्धा वेळेवर मिळत नाही. आज तुम्ही बघितलं असेल त्यांची 3 वर्षाची देणी त्या ठिकाणी थकीत आहे. त्या ठिकाणी जे काही रिटायर्ड झाले त्यांचेसुद्धा पैसे त्यांना मिळालेले नाही. म्हणजे अशा पद्धतीने सर्वसामान्य दरवेळेला या ठिकाणी आयुक्त दर 1 तारखेला या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्याकडे जातो कटोऱ्यामध्ये घेऊन की आम्हाला काहीतरी मदत करा. जी आज या महाराष्ट्रातली सर्वोच्च अशी चांगली असलेली महानगरपालिका जी ठाणे महापालिका, या ठाणे महापालिकेमध्ये आम्ही सुद्धा काम केलेले आहे. परंतु अशा पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल रुपयातला 60 पैसे फक्त या भ्रष्टाचारासाठी द्यावे लागते. प्रत्येकाचे हे ठरलेले आहेत आणि अशा पद्धतीने जर हे जर चालू असेल तर मला वाटतं की जनता यावेळेला काही करणार नाही. आज मुंबई महापालिकेची सुद्धा अवस्था तीच केलेली आहे. आज तुम्ही बघितलं कुठलं इलेक्शन घ्यायला मागत नाही. आज सिनेटचे इलेक्शन 2 वेळाला त्या ठिकाणी तहकूब केले. त्या ठिकाणी कोर्टामध्ये गेले, हायकोर्टामध्ये सुद्धा त्यांना चपराक मिळाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये काउंटिंग होऊ नये यासाठी गेले होते. कारण त्यांना माहिती आहे की हा पराभव होणार आहे. आणि सर्वसामान्य जो सुशिक्षित नागरिक आहे त्यांना माहिती आहे कोण या ठिकाणी चांगलं काम करते. यावेळेला सिनेटच्या निवडणुकीमध्ये 10च्या 10 सीट या आमच्या पदवीधर मतदारसंघातून जे काही सुशिक्षित नागरिक आहेत त्यांनी त्यांचा हक्क बजावला. आज तुम्ही बघितले असेल 80-90 हजाराची नोंदणी केलेली डायरेक्ट त्यांनी 13,500 आणली. म्हणजे कशा पद्धतीने सरकार काम करते, फक्त खुर्चीकरता काम करते, फक्त मलिदा खाण्यासाठी काम करते आणि या सरकारने
मला वाटतं त्यांची शेवटचा क्षण इथे जवळ आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक नेते त्यांचे येत आहेत आणि भूलथापा देत आहेत लोकांना, पण ही जनता या ठिकाणी त्यांना धडा शिकवण्याच्या